महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते. जी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस असते त्यामध्ये जी फायनल मेरिट लिस्ट लागते तर त्याचा अर्थ काय असतो, तर तेच आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय. तर बघा, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करता, जेव्हा फॉर्म फिल करता, त्यामध्ये तुमचे नाव, पर्सनल डिटेल किंवा अकॅडमिक इन्फॉर्मेशन जसे मार्क्स वगैरे टाकता. त्यानंतर तुम्ही FC व्हेरिफिकेशन करता. FC जर ई स्क्रुटिनी करायला असेल तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन किंवा FC सेंटरला जाऊन तुम्ही व्हेरिफिकेशन करता. त्यानंतर काय होतं की सगळ्यात आधी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा काय अर्थ की जेव्हा तुम्ही काही नाव टाकताना चुकली, मिस्टेक केली किंवा मार्क टाकताना मिस्टेक केली, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला ते चेक करायचं, तुमचे नाव वगैरे सगळं चेक आहे का. जर चेक चांगलं असेल, बरोबर असेल, तर काहीच करायची गरज नाही. पण जर चुकलेलं असेल तर तुम्ही ते 2 दिवस तुम्हाला मिळतात, त्यामध्ये तुम्ही ते करेक्ट करू शकता, नाव, मार्क्स वगैरे जे काही असेल. मग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर 3 दिवसांनी जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट लागते. आता बघा, फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमची रँक महत्वाची असते. तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमची रँक चेक करायची असते आणि रँक नुसार तुमचं जे कॉलेज असतं ते तुम्हाला टाकायचं असतं. रँक खूप महत्वाची असते. त्यामध्ये पूर्ण जे जे पण ऍडमिशन होणार आहे त्या सगळ्यांपैकी तुमची रँक दाखवली जाते फायनल मेरिट लिस्ट मध्ये. तर ही खूप महत्वाची असते. यानंतर तुमचं जो कॅप राऊंडची प्रोसेस असते ती चालू होते आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म ते भरायला रँक खूप महत्वाची ठरते.